तर रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे जाणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। दरम्यान रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये, तर तिकडे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याचं कळतंय। रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेंना मिळण्याची शक्यता आहे। रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अजूनही अनुकूल नाहीये। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत। मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघण्याची आता शक्यता आहे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे असणारं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार। अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे गोगावलेंमध्ये वाद आहे। रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळायला हवं, सुरज चव्हाणांनी टीव्ही9शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। सुरुवातीला रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं होतं। भरत गोगावलेंच्या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती। स्थगितीनंतर गोगावले तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा सामना अजूनही सुरू आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद हे पुन्हा गिरीश महाजन यांना देण्यात येणार आहे, सूत्रांची माहिती। पालकमंत्री पदाच्या वादावर आता अंतिम तोडगा निघतो कधी हे नेमकं बघावं लागेल। त्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे। रायगडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी अजूनही अनुकूल नाही आहे।